तर जाऊयात नागपुरामध्ये, जिथे मे महिन्यामध्ये नागपुरात 100 जणांचा मृत्यू झाला होता आणि यातील बहुतांश जण हे उघड्यावरती राहणारे किंवा बेघर आहेत. आता उष्माघातामुळे हे बळी गेलेत का याचा तपास केला जातोय. जिल्हा मृत्यू परीक्षण समितीकडून याची तपासणी केली जाते आणि या समितीत जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचा समावेश आहे. प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत. प्रवीण, नेमकं कशामुळे या सगळ्यांचा मृत्यू झालेला आहे? खरंच उष्माघात हे कारण आहे का? गेल्या 10 वर्षातील सर्वाधिक तापमान विदर्भामध्ये होतं. नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 47-48 डिग्रीच्या जवळपास तापमान जे आहे ते पोहोचलं होतं. त्यामुळे उघड्यावरती बेघर राहणारे भिक्षेकरू जे लोक आहेत त्यांचा मृत्यू सर्वाधिक आहे. हा मे महिन्यातला जो आकडा आहे हा 100पेक्षा जास्त पोहोचू शकतो, कारण की आता शवविच्छेदनाचा जो अहवाल आहे तो या सगळ्या केसेसमधला यायचा आहे. त्यामुळे 100वरती हे जे लोक मरण पावलेले आहेत यातले बहुतांश लोक हे भिक्षेकरू, उघड्यावर राहणारे आणि काही व्यसनाधीन जे लोक आहेत हेच त्यांचा समावेश आहे. आता मृत्यू होण्याचं नेमकं कारण असं आहे की एखादा व्यक्ती जेव्हा 46 डिग्री 45 डिग्री तापमानामध्ये अर्धा तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ जेव्हा उन्हात राहतो त्याच्या शरीरातलं पाणी कमी होत जातं आणि डिहायड्रेशन होतं आणि मल्टिपल ऑर्गनवरती त्याचा इफेक्ट होतो. जर अशा पद्धतीनं 2 तास 3 तास 4 तास जर उन्हामध्ये ती व्यक्ती राहिली तर त्यांच्या शरीरावरती अपाय होतो आणि मृत्यूसुद्धा उद्भवतो. त्यामुळे हा 100वरती जो आकडा पोहोचला आहे हा मे महिन्यातला आहे. त्यामुळे आता यांची ओळख पटवली जाते आणि पुढच्या वेळेस आता उन्हाळा तर तापमान कमी झालं आहे, आता पुढच्या वेळेस असे मृत्यू होऊ नये यासाठी उपाययोजना आधीच करायला पाहिजे. निवारा गृहांमध्ये लोकांना पाठवलं पाहिजे अशी बातमी होती. अर्थातच आवश्यकता त्यानुसार आता जाणून आलेली आणि पाहावं लागेल पुढच्या वर्षी याचं कसं नियोजन केलं जातं. धन्यवाद प्रवीण.